इंदोर हैदराबाद महामार्गाच्या आंदोलनाप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलन चिघळलं। एकंदरीत मुक्ताईनगर येथे गेल्या 4 महिन्यांपासून इंदोर हैदराबाद महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान विविध मार्गाने शेतकरी या ठिकाणी काम बंद आंदोलन करतायत, त्यातच विविध आंदोलन या ठिकाणी पार पाडतायत। मात्र या आंदोलनात प्रसंगी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे सातत्याने या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांसोबत आहेत। त्यातच आमदार चंद्रकांत पाटील यांची देखील जमीन या बाधित शेतकऱ्यांमध्ये आहे। त्यामुळे योग्य मोबदला न मिळाल्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून शेतकऱ्याचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आंदोलन सुरू असतानाच या ठिकाणी 22 जुलै 2025 रोजी मुक्ताईनगर खामखेडा पुलावर काम बंद आंदोलन विविध वेगळ्या पद्धतीने करण्याचं आंदोलन शेतकऱ्यांचं सुरू असतानाच आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलं आणि त्यामुळे हे आंदोलन चिघळलं। थेट आमदारांना या ठिकाणी शिंदेगड शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे सत्तेतील आमदार आहेत आणि सत्तेतील आमदार यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचे समर्थक जे आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारे नाराजी निर्माण झाली आणि नाराजीचा सूर हा परिसरात उमटला। त्यामुळे थेट आमदारांना मुक्ताईनगर आंदोलनस्थळावरून मुक्ताईनगर ठिकाणावरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनला नेल्यानंतर या ठिकाणी देखील समर्थकांसह कार्यकर्ते बाजारपेठ पोलीस स्टेशनला या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी जमा झाले। मोठा गोंधळ या ठिकाणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला देखील भुसावळला पाहायला मिळाला। यातच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे देखील तातडीने या ठिकाणी दाखल झाले। त्यानंतर काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण देखील पाहायला मिळालं। थेट पोलीस प्रशासनाने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या पोलीस वाहनामध्ये नेऊन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये नेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला। संताप निर्माण झाल्यामुळे मतदारसंघातील मुक्ताईनगर शहर जे आहे हे देखील या ठिकाणी कडकडीत बंद पाडलं। कार्यकर्ते जे आहेत, समर्थक आहेत, शेतकरी आहेत, हे रस्त्यावर उतरून यांनी थेट मुक्ताईनगर शहर बंदचा हाक या ठिकाणी देण्यात आली होती। त्यामुळे मुक्ताईनगर शहर देखील कडकडीत बंद या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांना ताब्यात घेतल्यामुळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बंद पाडला। त्यात कुऱ्हा मुक्ताईनगर ग्रामीण भागातील देखील कार्यकर्ते रस्त्यावर उतरून कुऱ्हा शहर देखील 3 ते 4 तास बंद ठेवण्यात आलं। विविध ठिकाणी मतदारसंघात या घटनेचा निषेध आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने नोंदवण्यात आला। यात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी तातडीने दाखल होऊन या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केला। यानिमित्त मुक्ताईनगर शिवसेनेचं जे आंदोलनाप्रसंगी सहभागी होणं, त्यातच शेतकऱ्यांचं गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेलं योग्य मोबदला न मिळाल्यामुळे भूसंपादनाच्या संदर्भात आंदोलन सुरू आहे। आता पाहणं हे महत्त्वाचं असणार आहे की या आंदोलनादरम्यान योग्य दिशा हे आंदोलन कशा प्रकारे घेतं आणि पुढील रूपरेषा आमदार चंद्रकांत पाटील या आंदोलनासंदर्भात काय आखतात। तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रसंगी आता प्रशासन काय बाब या संदर्भात घेतं हे देखील महत्त्वाचं असणार आहे। मंगेश ढोले, मुक्ताईनगर लाईव्ह।